छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यात आणि संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यनगरीतील भाविक आणि रसिक प्रेक्षकांचं हिराबाग मित्रमंडळ सहर्ष स्वागत करीत आहे. चित्ताकर्षक आणि दिमाखदार चलचित्र सादर करण्याची भव्य परंपरा निर्माण करणार हिराबाग मित्रमंडळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अजून एक पाऊल पुढे जात यंदा 54व्या वर्षात पदार्पण करताना आपणा समोर सादर करीत आहे पुण्यनगरीत प्रथमच 3D होलोग्राम द्वारा नटराज विश्व नृत्य. नटराज विश्व नृत्य. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. रुद्र शिवाचा डमरू दुमदुम नाद स्फोटातून हे अवघ विश्व जन्माला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी दारुका वनामध्ये काही ऋषी तपश्चर्येस बसले होते. तप करता करता ते एवढे गर्विष्ठ झाले की ते स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानू लागले. कैलास पर्वतावर भगवान शिवशंकरांना हे उमगलं. त्या ऋषींना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी महाप्रचंड नटराजाचं रूप धारण केलं. नटराजाला हरवण्यासाठी ऋषींनी यज्ञ मांडला. त्या यज्ञाद्वारे नटराजाच्या अंगावर वाघ सोडला. पण नटराजानं त्या वाघाचं कातड अंगावर परिधान केलं. त्या यज्ञातून डमरू आला. अंगावर आलेला डमरू नटराजानं उजव्या हातात घेतला. डमरू म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं उगमस्थान म्हणजेच ओम. यज्ञातून एक महाकाय नाग अवतरला. ज्याला नटराजानं आपल्या गळ्याभोवती धारण केलं. नाग म्हणजे साक्षात कालचक्र. शिवाला हरवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून यज्ञातून अपस्मार नावाचा एक भटका दैत्य अवतरला. अपस्मार म्हणजे अज्ञान, विस्मृती आणि संभ्रम. या दैत्याला अमरत्वाचं वरदान प्राप्त होतं. अपस्माराला पराभूत करणं शक्य नाही महादेव. मी एक उत्तम नट ज्याचा प्रभाव नेहमीच परिपूर्ण राहणार. तू एक उत्तम नट आहेस, पण तुला हे स्मरण नाही राहिलं की मी स्वतः नटराज आहे. हीच तुझं दमन करण्याची सुरुवात होती अपस्मार. पार्वतीचा स्मृतिभ्रंश करून प्रबळ होण्याचं तुझं स्वप्न भंग होतंय अपस्मार, भंग. डाव्या हातात सर्वसंहारक अग्नी घेऊन नटराजाचं विश्व नृत्य सुरू झालं.
रे